हॅलो फ्रेंड्स, दिस इज गायत्री. वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण बघणार आहोत डॉक्टर ब्लूमचे जे काही अभ्यास विषयकचे प्रतिमाने आहे, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह बेस ऑन डॉक्टर ब्लूम्स टॅक्झॉनॉमी असं म्हणतो. ठीक आहे. तर कोणताही व्यक्ती असेल किंवा कोणताही विद्यार्थी असेल तर त्याचा शिकण्यामध्ये काही स्टेप असतात, काही स्टेजेस असतात, काही स्तर असतात. त्याच्याविषयी डॉक्टर ब्लूमने जवळपास 5 ते 6 स्तर मांडलेले आहे. त्यातून विद्यार्थी काय करत असतो, कोणतीही गोष्ट शिकत असतो किंवा कोणतीही गोष्ट नव्याने शिकायची असेल तर त्याला ह्या 6 स्तरमधून किंवा या 6 स्टेजेसमधून पार करावे लागतात, असं डॉक्टर ब्लूमचं म्हणणं आहे. तर त्या कोणत्या कोणत्या स्टेजेस आहे आपण त्या बघणार आहोत. 1 बाय 1 डिटेल एक्सप्लेन मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. हा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे. दरवेळेस व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी व्हाईट बोर्ड थ्रू समजावून सांगते. ठीक आहे. तर कोणतीही गोष्ट आपल्याला शिकायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं असतं. बरोबर. ज्ञान असणं म्हणजे काय, की तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं असतं. दुसरं म्हणजे तुम्हाला ती गोष्ट ॲनालाइज म्हणजे काय, की तुम्हाला ती गोष्ट यूज करता आली पाहिजे, अप्लाय करता आली पाहिजे डे टू डे लाईफमध्ये. तुम्ही सपोज मॅथ शिकताय तर मॅथ तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये अप्लाय करता आलं पाहिजे. ठीक आहे. तिसरं म्हणजे काय, की तुम्हाला ती जी गोष्ट तुम्ही शिकताय, ठीक आहे, त्याला ॲनालिसिससुद्धा करता आलं पाहिजे. ॲनालिसिस करणं म्हणजे काय, की तुम्हाला मॅथ येतं आहे, तुम्ही ॲप्लाय पण करताय, परंतु जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करून सांगता आलं पाहिजे, की हो ही कन्सेप्ट अशी आहे, ही कन्सेप्ट तशी आहे. ठीक आहे. नंतर म्हणजे काय, की तुम्हाला एखादी गोष्ट इव्हॅल्यूटसुद्धा करता आली पाहिजे. जर ती गोष्ट एखादी चुकीची आहे तर ती चुकीची आहे आणि ती बरोबर असेल तर बरोबर कशी आहे ते प्रूफ करून दाखवणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. आणि शेवट म्हणजे काय, की तुम्हाला तुमचं मूल्यांकन पृथक्करण आपण त्याला म्हणत राहतो. अशा प्रकारे त्याच्या 6 स्टेज त्यांनी पाडलेले आहे, ज्याला आपण ज्ञान म्हणजे नॉलेज, आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग, उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन, विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस, संयोजन म्हणजे सिंथेसिस आणि पृथक्करण म्हणजे इव्हॅल्युशन असं म्हणतो. तर ह्या 6 स्टेजेस आहे किंवा 6 स्तर आहे. ह्या स्तरातून विद्यार्थी असेल किंवा कोणताही मनुष्य असेल तो कोणत्याही गोष्टीचं ज्ञान जे आहे ते घेत असतो. ठीक आहे. तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आपण त्यामध्ये बघूया ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान कशा प्रकारे आपण घेतो ते. ठीक आहे. म्हणजे कोणताही विद्यार्थी असेल, सपोज त्याला एखादी गोष्ट शिकायची आहे तर त्याला त्या गोष्टीचं ज्ञान घेणं आधी गरजेचं असतं. ज्ञान घेणं म्हणजे काय, की त्याला त्या गोष्टीबद्दल नॉलेज घेणं गरजेचं आहे, नॉलेज असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सीटेटची एक्झाम जर द्यायची आहे, ठीक आहे, सीटेटची एक्झाम जर द्यायची आहे तर सीटेट एक्झाम काय आहे, कशी आहे, निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, कुठे कुठे चालणार आहे, कशी कशी चालणार आहे, त्या गोष्टीचं तुम्हाला काय असणं पाहिजे, नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही पुढच्या प्रोसेसला काय होणार आहात, सुरुवात करणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे नॉलेज असणं गरजेचं आहे. नॉलेजमध्ये काय काय येणार आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टीचं नॉलेज आहे म्हणजे तुम्ही ते डिस्क्राईब करू शकतात, ते आयडेंटिफाय करू शकतात, ती गोष्ट मॅच करू शकतात. फॉर एक्झाम्पल सीटेट आणि TET काय आहे ते तुम्ही मॅच करू शकतात, डिनोट करू शकतात, डिफाईन करू शकतात, की सीटेट TETमध्ये डिफरन्स काय आहे. सब्जेक्टची लिस्ट बनवणं, लेबल करणं, कोणत्या गोष्टीला किती मार्क्स आहे, कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स आहे, कशाला किती वेटेज द्यायचं आहे आणि ते काय करणं, आठवणं किंवा मग ओळखणं, त्याची तयारी करून घेणं, सिलेक्ट करणं, त्याचं लिहिणं किंवा मग रेखांकित करणं म्हणजे काय, की अधोरेखित करणं आपण त्याला म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही शिकता आहात, तिचं नॉलेज तुम्हाला जेव्हा भेटतं तेव्हा तुम्ही या सगळ्या ज्या काही कन्सेप्ट दिलेल्या आहे यामध्ये वर्णन करणं, ओळखणं या गोष्टी करणार आहे. आणि शेवट काय करणार आहे, तुम्ही त्या रेखांकित करणार आहे. रेखांकित करणार आहे म्हणजे काय होणार आहे, तिथे तुम्हाला ती गोष्ट समजली असेल किंवा नसेल. जर एखादी गोष्ट म्हणजे अवघड असेल तर तुम्ही तिथे रेखांकित करून ठेवलं, अधोरेखित करून ठेवलं तर तुम्हाला ती गोष्ट लवकर समजणार आहे. दुसरं म्हणजे काय असणार आहे, आकलन. ठीक आहे. तर आकलनमध्ये काय होतं, की म्हणजे काय, की जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं आहे, म्हणजे काय, की सपोज तुम्हाला ही कन्सेप्ट समजते, आता ब्लूम टॅक्झॉनॉमी काय आहे त्या गोष्टीबद्दल तुम्हाला जेव्हा ज्ञान होईल तेव्हा तुम्हाला काय होणार आहे, ती अंडरस्टँड होणार आहे. म्हणजे काय, की तुम्हाला एकदा ब्लूम टॅक्झॉनॉमीमध्ये 6 स्तर आहे, हे 6 स्तर काय काय आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल, त्याचं नॉलेज असेल, ॲटलिस्ट थोडंफार जर नॉलेज असेल तर त्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, त्या ब्लूम टॅक्झॉनॉमीबद्दल अंडरस्टँड होणार आहे, म्हणजे ती गोष्ट तुम्हाला समजणार आहे. मग त्यामध्ये तुम्ही त्याचं वर्णन करू शकतात, त्याचं वर्गीकरण करू शकतात, मग त्याचं प्रतिपादन कसं करायचं आहे, त्याचं उदाहरण देऊन एक्झाम्पल देऊन कसं सॉल्व करायचं आहे, त्याचं रूपांतर कसं करायचं आहे, त्याचा अनुवाद कसं करायचा आहे, म्हणजे ती गोष्ट ट्रान्सलेट कशी करायची आहे. फॉर एक्झाम्पल आकलन मी हे तुम्हाला मराठीमध्ये शिकवते, अंडरस्टँडिंग काय आहे हे तुम्हाला मी मराठीत शिकवते, परंतु तुम्हाला पेपरच्या वेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये तुमचा पेपर असेल किंवा हिंदीमध्ये तुमचा पेपर असेल तर तुम्ही त्या गोष्टीचं कशा प्रकारे आकलन करू शकतात, कशा प्रकारे तुम्हाला समजलेली आहे ती गोष्ट, ती तुम्ही काय करणार आहात तिथे
एक्झाममध्ये जेव्हा लिहिणार आहे तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत, तिसरी कन्सेप्ट म्हणजे आपली उपयोजन असणार आहे. म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला नॉलेज भेटेल एखाद्या गोष्टीचं, त्यानंतर तुम्हाला ती गोष्ट समजेल, त्यानंतर तुम्ही त्या गोष्टीचं काय करणार आहेत, उपयोजन करणार आहे डे टू डे लाईफमध्ये. फॉर एक्झाम्पल मॅथ मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर 2 आणि 2 4 असं सपोज स्टोअरमध्ये एखाद्या गेल्यावर समजलं की हो तुम्हाला 100 पैकी तुमचं बिल जे आहे ते 60 झालं आहे, मग तुम्हाला 40 रुपये रिटर्न यायला पाहिजे, 60 रुपये आपण कितीवाल्या स्टोअरवाल्याला देणार आहे. मग हे जेव्हा तुम्हाला गणित समजेल, त्याचं नॉलेज असेल, तेव्हा तुम्ही त्याचं काय करणार आहेत, उपयोजन करणार आहे. म्हणजे तुम्ही ती गोष्ट चेक करून बघणार आहे की हो मी 100 रुपये दुकानला दिले किंवा मग स्टोअरमध्ये दिले, तर त्यांनी मला 60 रुपये रिटर्न दिले की 40 रुपये रिटर्न दिले, किती बिल झालं त्यातून किती रिटर्न दिले, अशा प्रकारे ते काय केलं असणार आहे, आपण उपयोग करणार आहे. म्हणजे काय की आपलं जे काही मिळवलेलं ज्ञान असणार आहे ते समजल्यानंतर आपण त्याचं तपासून बघणार आहे, ते ज्ञान बरोबर आहे की नाही, ते एकत्रित करून घेणार आहे, त्याची गणना करणार आहे, ते कशा प्रकारे मिळवलेलं आहे ते सादर पण करणार आहे आपण. हो एखादा परफॉर्म आपण तिथे करणार आहे, त्याचा उपयोग आपण काय करणार आहे, डे टू डे लाईफमध्ये करणार आहे. तर अशा प्रकारे फर्स्ट स्टेप होती ती आहे ज्ञान, दुसरी आहे आकलन आणि तिसरी आहे उपयोजन. चौथी स्टेज आहे विश्लेषण. म्हणजे काय की ॲनालिसिस. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सगळी गोष्ट समजलेली आहे की मॅथ कसं आहे त्याचं समजलं आहे, की ते कसं यूज करायचं आहे तेही समजले आहे, परंतु तुम्हाला आता इथे ॲनालिसिस करायचं आहे, म्हणजे त्याचं विश्लेषण करायचं आहे. म्हणजे काय की 2 अधिक 2 4 होतात बरोबर, तर 2 वजा 2 काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे त्याची काय करायची आहे, तुम्हाला तुलना करायची आहे, त्याचं विश्लेषण करायचं आहे, त्यांच्यामध्ये जे अंतर आहे ते ओळखायचं आहे. फॉर एक्झाम्पल 5 आणि 3 8 होतात, 5 वजा 3 किती होणार, 2 होणार. अशा प्रकारे तुम्ही काय करणार आहे, त्यातला फरक ओळखणार आहे, त्याला वेगळं करणार आहे, सेपरेट तुम्हाला करता आलं पाहिजे. कोणतीही गोष्ट जी आहे ती तुम्हाला सेपरेट करता आली पाहिजे, ॲनालिसिस करता आली पाहिजे. ठीक आहे. जसं की सीटेट एक्झाम आहे आणि TET एक्झाम आहे, तर TETची तुमची जी एक्झाम आहे ती 30 मार्क्सचं तुम्हाला प्रश्न असणार आहे प्रत्येक सब्जेक्ट. सीटेटचा पण 30 मार्क्सचा असणार आहे, परंतु त्यात फरक काय आहे तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. कारण TETमध्ये काय होतं की 30चे 30 क्वेश्चन तुम्हाला ज्या सब्जेक्टचे असणार आहे ते 30 क्वेश्चन तुम्हाला त्याच सब्जेक्टचे विचारले जातात, परंतु सीटेटमध्ये तुम्हाला CDP पॅडागॉजी बेस 15 सब्जेक्ट प्रत्येक सब्जेक्टमध्ये विचारलेले असतात. 15 क्वेश्चन प्रत्येक सब्जेक्टमध्ये विचारले असतात. त्याचं काय होतं, तुम्ही काय करू शकता, त्याचं विश्लेषण करू शकतात, फरक ओळखू शकतात, तुलना करू शकतात. 5वं म्हणजे संयोजन करणं. म्हणजे काय की सिंथेसिस करणं. तुम्हाला तर्क लावायचा आहे, तुम्ही जी गोष्ट मिळवलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही तर्क लावणार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही वादविवाद करणार आहे, डिस्कशन करणार आहे, त्याचं जनरलाइज करणार आहे. म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट संघटित केलेली आहे, त्याचं जे काही रूप असणार आहे, तुम्ही ती गोष्ट संघटित केली आहे, त्याचं संघटित केलेल्या रूपला तुम्हाला सरलता देता आली पाहिजे. म्हणजे काय की सारांश देता आला पाहिजे की तुम्हाला मॅथ तुम्ही शिकलेले आहात, इथपर्यंत मॅथ तुम्ही शिकलेले आहात, गुणाकार वजाबाकी भागाकार सगळं तुम्हाला येतं, परंतु त्याला तुम्हाला शॉर्टमध्ये काय की सरलता देता आली पाहिजे. म्हणजे काय की ज्या काही तुमच्या बेसिक कन्सेप्ट तुम्ही शिकलेल्या आहात त्या तुम्हाला मोठ्या मोठ्या एक्झाम्पलमध्ये यूज करता आले पाहिजे. म्हणजेच काय की सपोज गाडीचं चाक जे आहे, गाडीचं चाक तुम्ही गाडीला लावलं आहे, मग ह्याच गाडीचं चाक आहे का, ते फिटिंग बसतं आहे की नाही, हे तुम्हाला काय केलं पाहिजे, तिथे तुम्हाला तर्क लावता आला पाहिजे एखाद्या गोष्टीचा. कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ती सॉल्व करून होत नाही, तुम्हाला काही ठिकाणी लॉजिकसुद्धा लावणं गरजेचं असतं. बऱ्यापैकी आपले जे काही रिझनिंगचे क्वेश्चन असतात ते सगळे लॉजिक लावून सॉल्व होतात, आणि ॲप्टिट्यूड क्वेश्चन असतात तिथे तुम्हाला सॉल्व मेथड यूज करावी लागते. 6वं म्हणजे मूल्यांकन किंवा पृथक्करण करणं, इव्हॅल्युएशन करणं. म्हणजे आता तुम्ही जेवढं नॉलेज तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं आहे, त्याचं तुम्ही उपयोजन पण केलेलं आहे, डे टू डे लाईफमध्ये तुम्ही त्याला उपयोग पण केलेला आहे, त्याचं विश्लेषण पण केलेलं आहे, त्याच्यामध्ये फरक ओळखला आहे, त्यात काय वेगळं केलेलं आहे, सेपरेट केलेलं आहे तुम्ही, त्यानंतर तुम्ही त्याचं संयोजनसुद्धा केलेलं आहे, आणि शेवट काय असणार आहे, तुम्हाला ज्या गोष्टीचं ज्ञान किती मिळालेलं आहे त्याचं मूल्यांकन करणं. म्हणजे काय की इव्हॅल्युएट करणं, निष्कर्ष काढणं, तुम्हाला एखादी गोष्ट किती समजलेली आहे हे तपासणं. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्ही TET आणि सीटेटचा अभ्यास केलेला आहे, परंतु तुम्ही जेव्हा एक्झाम देशाल आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट जेव्हा येईल, त्याच्या रिझल्टच्या आधी आणि अभ्यास केल्या पेपर देण्याच्या नंतरचा मधला जो काही काळ असतो, जिथे तुम्ही तुमची क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करून तुम्हाला किती मार्क्स पडत आहे ते तपासून बघतात, निष्कर्ष काढतात की मला 100 पैकी 90 मार्क्स पडत आहे किंवा 80 पडत आहे, तर कमी किती आहे,
त्याच्यात जे काही मेरिट लिस्ट आहे ती कितीपर्यंत येईल, अशा प्रकारे काय असणार आहे, मूल्यांकन करणं म्हणजे काय की इव्हॅल्युएशन करणं. तुम्हाला जे ज्ञान तुम्ही आकललेलं आहे, जे ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे, समजलेलं आहे, त्या गोष्टीचं तुम्ही काय केलं पाहिजे, मूल्यांकन केलं पाहिजे. तुम्हाला किती समजलं आहे ते काय केलं पाहिजे, मूल्यमापन करून बघितलेलं पाहिजे. अशा प्रकारे काय होती आपली ही ब्लूमची टॅक्झॉनॉमी जी होती ती होती. इंग्लिशमध्ये यांना रिमेंबरिंग म्हणतात. अंडरस्टँडिंग, अप्लाइंग, ॲनालिसिस, इव्हॅल्युएटिंग आणि क्रिएटिंग अशा प्रकारे काय आहे, याच्या 6 स्टेज त्यांनी मांडलेल्या आहे. मराठीमध्ये भरपूर सारे शब्द जे असतात ते वेगळे असतात, शब्द वेगळे असतात, परंतु जे काही कन्सेप्ट आहे ती सेम असणार आहे, त्यामुळे लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे शॉर्ट अँड स्वीट जो व्हिडिओ होता आजचा, थोडा वेगळा व्हिडिओ होता, त्यामुळे आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आहे. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.